आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। परभणी लोकसभा 2024चा खासदार कोणाला करायचे हे मराठवाडा सामाजिक फाउंडेशन ठरवणार, आबासाहेब टरपले। मराठवाडा सामाजिक फाउंडेशन मागील कोविड-19 पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे। मराठवाड्यातून 8 जिल्ह्यातून जसे संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर अशा 8 जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या बांधवांच्या सुखदुःखात व अडीअडचणीला मदत करत आहे। परभणी लोकसभेतील स्थलांतरित झालेली नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, संभाजीनगर ही मते या निवडणुकीत निर्णायक ठरण्यासत्ता कायापालट करून या परभणी जिल्ह्याला विकास कामाची, उद्योगाची, व्यवसायाची हमी देईल, यालाच मराठवाडा सामाजिक फाउंडेशन खासदार करणार, असे मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टरपले DPA न्यूजशी बोलताना सांगितले आहे। नमस्कार, मी आबासाहेब टरपले, संस्थापक अध्यक्ष मराठवाडा सामाजिक फाउंडेशन। बांधवांनो, मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना खरंच माणसाच्या मनाला खूप दयनीय असा एक दुःख होतं की खरंच आपल्या मराठवाड्यातील बांधवावरती जे बाहेर पडलेत रोजीरोटीच्या, कामाच्या निमित्तानं, उद्योगधंद्याच्या निमित्तानं, तर ही खूप बाहेर पडल्यानंतर दयनीय अवस्था आपल्या मराठवाड्यातील बांधवांची आहे। तर ही दयनीय अवस्था का झाली की का लाखोच्या संख्येने आपले बांधव नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे या ठिकाणी स्थलांतरित का व्हावं लागलं, की का आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त भाग आहे, परंतु या दुष्काळग्रस्त भागामध्ये कुठल्याही आपल्याकडे परभणी जिल्ह्यामध्ये कुठल्याही सुविधा नाहीत, ना रस्ते नाहीत, ना पाणी नाहीत, ना दळणवळणाची साधने नाहीत। हे वर्षानुवर्ष आजपर्यंत हेच चाललं आहे आणि आपल्याला निवडणुकीच्या टायमाला फक्त धर्माच्या नावावरती आपल्याला खान आणि बाण शिकवला जातो आणि त्या अनुषंगाने आपली जनता भूलथापाला पडून आपण भावनिक होऊन जातून आपण मतदान करतो आणि हे राजकारणी आपला 5 वर्ष वापर करून घेतात बांधवांनो। परंतु आता जनता हुशार झाली आहे, जनतेला माहीत आहे आपल्या आमदारांनी काय काम करावं, आपल्या खासदारांनी काय काम करावं आणि आपल्यावरती ही वेळ का आलेली आहे। बाहेर येणाऱ्या जनतेला किती दुःख सहन करावं लागतं, कुठंतरी 8-10 हजारावरती काम करावं लागतं, कुठंतरी झोपडीमध्ये, कुठंतरी साईटवरती राहून पोट भरावं लागतं। त्यांची ही दयनीय अवस्था का झाली, तर आपल्या या राज्यकर्त्यामुळे झालेली आहे। का की यांनी कुठल्याही प्रकारचा विकासाच्या नावाचा यांच्याकडे अजेंडा नाही, कुठल्याही आपल्या मराठवाड्यात, आपल्या परभणी जिल्ह्यात कोऑपरेटिव्ह कंपन्या नाही, मोलमजुराच्या शेतकऱ्याच्या हाताला हे साधं काम देऊ शकत नाहीत, त्यामुळे ही दयनीय अवस्था झालेली आहे। परंतु इथून पुढं मराठवाडा सामाजिक फाउंडेशन कदापि सहन करणार नाही। सर्व जनता हुशार झाली, आम्ही तळागाळात जाणार, प्रत्येकाच्या घरात जाणार, प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगणार की बाबा तुझ्यावरती जी वेळ आली आहे याला जबाबदार आपले राजकारणी आहेत। आणि जरी कोणाला वाटत असेल की मी खूप सक्षम आहे, मला 20 एकर शेती आहे, मला काही गरज नाही, परंतु तुम्ही जरी 20 एकराचे मालक असाल, येणाऱ्या काळात तुमचा मुलगा 10 एकरावर येणार आहे, 5 एकरावर येणार आहे, 2 एकरावर येणार आहे, त्यावेळेस तुझ्या तरी कुठल्या तरी बांधवाला, तुझ्या तरी कुठल्या तरी नातेवाईकाला रोजीरोटीसाठी स्थलांतरितच व्हावं लागणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात ही परिस्थिती आपल्यावरती आली, आपल्या पुढच्या पिढीवर येऊ नये म्हणून मराठवाडा सामाजिक फाउंडेशन अहोरात्र जो योग्य या परभणी जिल्ह्याला पुढे नेईल, जो कर्तृत्ववान आहे, ज्याच्यात काहीतरी राष्ट्रहिताची, परभणी जिल्ह्याची काहीतरी उम्मीद आहे, काहीतरी करून देण्याची जाणीव आहे, एक माझा जिल्हा कसा असावा, सक्षम असावा, अशी ज्याला जाण असेल आणि ज्यानं आतापर्यंत चांगलं काम केलं असेल, अशाच उमेदवाराला आम्ही सहकार्य करणार। खूप झालं यांचं, आपण फक्त आजपर्यंत की हा माझा नातेवाईक, हा माझा पाहुणा याच्यावरती आपण मतदान केलं, परंतु इथून पुढे कदापि चालणार नाही। मराठवाडा सामाजिक फाउंडेशन सहन करणार नाही। उमेदवार जर लायकीचा नसेल तर त्याला योग्य ठिकाणी तिथंच त्याला पालथे पाडण्याचं काम मराठवाडा सामाजिक फाउंडेशन करणार आहे। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी रोहित झोल। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।